घटना आहे नाशिकच्या मालेगावातली. यज्ञा 3 वर्षाची मुलगी अंगणात निस्वार्थपणे खेळती. आई घरात काम करते, आजी आजोबा, वडील कामानिमित्त बाहेरगावी. वडिलांचं आणि विजय खैरनारचं जुनं भांडण, तो राग विजयच्या मनात. पण याच्यात यज्ञाची काय चूक? तो राग काढण्यासाठी विजयने यज्ञाला चॉकलेट दिलं, तिला उचलून घरी घेऊन गेला. अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले, लैंगिक अत्याचार केला आणि दगडांनी ठेचून तिचा खून करण्यात आला. आणि मृतदेह लपवण्यासाठी नाशिकच्याच त्यांच्या मालेगावच्या एरियामध्ये टॉवर एरियामध्ये तो मृतदेह फेकून देण्यात आला. यज्ञाची 6 तासापासून घरचे आणि गावातले तरुण नातेवाईक शोध घेत होते, पण तिचा काही शोध लागेना. शोधाशोध सुरू झाली, पोलीस आले. पोलिसांना कळलं की कुठल्या तरी मुलीचा झुडपात मृतदेह आहे. मृतदेह बघितला, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. छिन्न विचिन्न अवस्थेचा मृतदेह होता. चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला होता, चेहरा पूर्ण दगडाने ठेचलेला होता. काय चूक होती त्या 3 वर्षाच्या चिमुकलीची? काय आता घेतायत मेणबत्त्या, पेटवतायत, रस्ता रोको करतायत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आता कोर्टात केस जाणार, कोर्टात ती केस होणार, त्या गोष्टीला 6-7 महिने जाणार. तर ते 6-7 महिने जाण्याच्या आधीच त्याला तसं दगडाने ठेचून मारलं पाहिजे. आता मी पण एका मुलीचा बाप आहे. आपल्या मुलीवर ही वेळ येऊ देऊ नये असं प्रत्येक बापाला वाटतं. आरोपीला तर फाशीच झालीच पाहिजे. इथे सगळ्यांचीच, जवळजवळ ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या सगळ्यांचीच जनतेची मागणी आहे. सगळ्यांची असं, जी घटना घडल्यापासून सगळ्यांचे असे काळीज हालून गेलेले आहेत. आपण फक्त म्हणतो पीआर करू, हे करू, ते करू, ते करू, काही नाही. जोपर्यंत यज्ञाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्याला फाशी होत नाही, तसेच हे आंदोलन सुरूच राहतील. पण